महाराज की जय, बोला श्री गावदेवी माते की जय। माझी नमन कला कोकणी सभा रंगानी रंगली। माझी नमन कला कोकणी सभा रंगानी रंगली। परशुरामाची भूमी टाळ्या मृदुताने गरजली। परशुरामाची भूमी टाळ्या मृदुताने गरजली। नमन कला कोकणी सभा रंगानी रंगली। माझी नमन कला कोकणी सभा रंगानी रंगली।
गुरु शुक्राचार्याने सांगितल्याप्रमाणे वारणाची क्षेत्र कलय समील जे स्थान स्वतःच्या त्रिशूलावर धारण करून काशी क्षेत्रात मृत्यू येणाऱ्यास मोक्ष देण्याचे सामर्थ्य ज्याच्याजवळ आहे ते म्हणजे कैलासवासी भोलेनाथ यांना जर मी प्रसन्न केलं तर आपला मार्ग मोकळा होईल. या अरण्यात गुरु शुक्राचार्याने सांगितल्याप्रमाणे मी शंकर भोलेनाथाची तपश्चर्या करतो आणि एक वर मागून घेतो. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तू माझी तपश्चर्या का बरं करताय? हे भोलेनाथा, या दुरासंधाचा प्रणाम. भोलेनाथा, मला एक वर हवा आहे. तुला सांगा, तू माझी कठोर तपश्चर्या केली म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असल्यावर मागून घे. हे ईश्वरा, मला 84 लक्ष योनीतील कोणताही प्राणी वा देव, दानव, यक्ष, राक्षस यांपैकी कुणाचाही यात मृत्यू येऊ नये हीच माझी इच्छा आहे. भोलेनाथा, तुला सांगा, तुझी इच्छा पूर्ण होईल. तथास्तु. सेनापती, गुरु शुक्राचार्याने सांगितल्याप्रमाणे मी शंकर भोलेनाथाची तपश्चर्या केली आणि एक वर मिळवला. म्हणजे मी या सृष्टीचा अधिपती राजा झालो. या मुकुंदापुरात एखाद्या नाथवाड्याची भीड जर हलवताना तिथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला 1000 वेळा विचार करावा लागेल. अशी ख्याती वाढली आहे आपली. होय सेनापती. नारायण स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी
आपणास या नारदाचा प्रणाम. नारायण नारायण. ये नारदा ये, आलास ते अगदी बरे झाले. जा असा जा आणि त्या साऱ्या सृष्टीतील पशु पक्षी मानव दानव यांना ओढून सांग की हा मुकुंदपूरचा राजा दुरासंध याला रोज नमस्कार करून आपल्या दैनिक जीवनाची सुरुवात करावी असं ओढून सांग. नारायण नारायण. दुरासंध राजे, ही पृथ्वी गोल नसून लंबगोल आहे आणि या पृथ्वीवरील चंद्र सूर्य वायू जल जीव हे ज्यांच्या आज्ञेने वागतात त्यांना तर तुला शरण जावंच लागेल. नारायण नारायण. माझ्या तळपायाची आग मस्तकात जात आहे. माझ्या अंगाची लाही लाही होत आहे. माझ्या हातून काही बरे वाईट होण्या अगोदर तुला ते मला सांगायचे आहे एकदा सांगून मोकळा हो आणि येथून नाहीसा हो. नारायण नारायण. दुरासंध राजे, स्वर्ग पाताळासह नवखंड वसुंधरा. नारायण नारायण. नारदा कळले, समजले, चांगले समजले. मी नवखंड वसुंधरा जिंकून 10वा खंड वाराणसी हे जिंकल्याशिवाय त्रिभुवन स्वामी ही पत्नी सार्थकी लागणार नाही असेच ना नारदा. नारायण नारायण. नाही, पहिले आक्रमण इंद्राच्या अमरावतीवरच. इंद्रदेवा सावधान, हा दुरासंध तुझ्यावर छाल करून येत आहे. इंद्रदेवा सांभाळ तुझी अमरावती. नारायण नारायण. भस्मासुर पुत्र दुरासंध, तुझ्या पित्याने जे केले तेच तू करण्यास निघाला आहे. आता याचा शेवट येणारा काळच ठरवेल. चला तर दुरासंध अमरावतीवर जाण्यापूर्वी आपल्याला तिथे पोचलं पाहिजे. नारायण नारायण. ब्रह्मदेवाचा पुत्र नारद, ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद, शोधितो मी कारण कळीचे नाव माझे नारायण. ओ नारायण, नाव माझे नारायण. इंद्र दरबार भरला, रंभानाचे स्वागताला. इंद्र दरबार भरला, रंभानाचे स्वागत
वरुण जुन रे नाद गुमला सरबरी नाद गुमला नाद गुमला सरबरी नाद गुमला नारायण प्रभु रामाने दर्शन द्यावे प्रभु रामाने दर्शन द्यावे गातो मुखी
प्रणाम. मुनिवर्य, माझ्या या अमरावतीमध्ये आपले स्वागत आहे. इंद्रदेवा, शंभू भोलेनाथांकडून त्या दुरासंधाने एक वर प्राप्त करून घेतला आणि त्या वराचा त्याला फार गर्व झाला आहे आणि या साऱ्या त्रैलोक्याचा नाश करण्यास त्याने सुरुवात केली आहे आणि आता या वैभवशाली अमरावतीवर चाल करून येत आहे. तेव्हा आपण सावध राहावं म्हटलं. नारायण नारायण. मुनिवर्य, आपण त्याची मुली चिंता करू नका. मी त्याचा समाचार घेतो. आपण आपले भ्रमण कार्य असेच चालू ठेवा. ठीक आहे देवा, चला तर इथून आपल्याला निघून गेलंच पाहिजे. चला. नारायण नारायण. नाम जपा रे, हरी म्हणा रे, दूर करी यातना. ओ नाम जपा रे, हरी म्हणा रे, दूर करी यातना. हरिनारायणाचे नाम उच्चारी म्हणा. हरिनारायणाचे नाम उच्चारी म्हणा. हरिनारायणाचे नाम उच्चारी म्हणा. हरिनारायणाचे नाम उच्चारी तुझी अमरावती इंद्रदेवा, इंद्रदेवा, तुझी अमरावती माझ्या स्वाधीन आणि तू निघून जा इंद्रदेवा. दुरासंधा, तुझ्या मनाची इच्छा आहे ती केव्हाच पूर्ण होणार नाही. तू आल्यामुळे निघून जा. मी तुला वचन देतोय. इंद्रदेवा, अरे या त्रिभुवनामध्ये मला कोणीच मारू शकत नाही. शंकर भोलेनाथाने असा मला ओळख दिला आहे की मला कोणाचाही हातून मारून येऊ शकत नाही. इंद्रदेवा, अरे पाहिला तू या मनाची मजा लुटतो. बराबराने मला शरण ये. मी तुला वचन देतो इंद्रदेवा. दुरासंधा, मग शिकार युद्धाचे आव्हान.
सेनापती चला पुढील युद्धाची तयारी आपल्याला करायला हवी. चला सेनापती. इंद्रदेवा, आपण तर भयभीत दिसत आहात आणि असं केदार क्षेत्रात काय करत आहात? पितामह, तो भस्मासूर पुत्र दुरासंध सारा कर्व्याचा नाश करत सुटला आहे. त्यावर उपाय करण्यासाठी मी इथवर आलो आहे. इंद्रदेवा, अरे भस्मासुराने पूर्वी तेच केले. भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्या वर मागून घेतला. त्याला थांबवणे सुद्धा कठीण झाले होते. ब्रह्मदेवा, म्हणजे त्या राक्षसाला आपण काहीच करू शकत नाही. इंद्रदेवा, अरे दुरासंधाचा मी जर का सामना करू शकलो असतो तर माझे ब्रह्मांड म्हणजे हे सत्यरूप सोडून केदारक्षेत्रात करायचो असतो. ब्रह्मदेवा, मग त्या दुरासंधाचा सामना आपण करायचा तरी कसा? नारायण नारायण सदा चालता बोलता घ्यावे वेड्या मुखी हरीचे नामा तोच दाही दिशातून पाहे सारे वरून चारी धावा गारे वेड्या गारे नारायण नारायण. पिताश्री, आपल्याला या पुत्र नारदाचा प्रणाम. हे नारदई, तू आता आला तो आहेस तर आम्हाला काहीतरी मार्ग सुचव. पिताश्री, भस्मासुराने पूर्वी देखील शंभू भोलेनाथाची तपश्चर्या करून एक वर प्राप्त करून घेतला आणि त्यावेळी श्री विष्णूंना मोहिनी रूप लीला करणं भाग पडलं होतं. नारायण नारायण. म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार आम्हाला श्री विष्णूची भेट घ्यावी लागेल असेच ना? नारायण नारायण. चला तर आपण श्री विष्णूंची भेट घेऊया. नारायण नारायण. सेनापती सेनापती, मी स्वर्ग पाताळीशी नवखंड वसुंधरा जिंकली, पण 10वे खंड वाराणसी हे अजून जिंकायची बाकी आहे सेनापती. राजे, नारद मुनीने सांगितल्याप्रमाणे काशी राजवाडा तरी जिल्हा लोकांना आपण ताब्यात घेतले, पण आता कुठे युद्ध ठरवावे ते ठरवावे. सेनापती, हे सारे देव माझ्या शक्तीला घाबरून एक तर त्या विष्णूच्या आश्रयाला गेले असतील
नाहीतर त्या शंकराकडे तरी. सेनापती, आपल्याला विष्णूकडे युद्धात जायला हवं. मग आपण वैकुंठावर आक्रमण करूया. होय सेनापती. म्हणजे आपलं कार्य पूर्ण होईल. सेनापती, आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे. सेनापती, जी महाराज. युद्धाची तयारी करूया. चला. चला सेनापती. धर्म म्हणजे धर्माचे रक्षण करणारा आणि अधर्म म्हणजे धर्माचे रक्षण न करणारा. दोन मनाने घेतलेला नाही. सर्व शास्त्रज्ञांमध्ये स्पष्ट आहे. देवगण हो, असे भयभीत का? विष्णुदेवा, भस्मासूर पुत्र दुरासंध आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहे. त्या दृष्टाने आम्हा सर्वांचे राज्य हस्तगत केले आणि आता तो आपल्या अमरावतीवरती स्वारी करतो. विष्णुदेवा, काहीतरी करा विष्णुदेवा, काहीतरी करा. वाचवा आम्हाला विष्णुदेवा, वाचवा. दुरासंधा, एवढा कलवारीवर कहू नकोस. बऱ्या मुलाला शरणी. शरण. आणि तुला अरे इंद्र, अरे ब्रह्मा, माझ्या शक्तीला घाबरून तुझ्या आश्रयाला आले. आता तुझी संभाळ विष्णुदेव अमरावती. चांगला तुझ्या शास्त्र दाखवता बरं. ठीक आहे. स्वीकारतो तुझ्या इच्छा. देवगण हो, सूर्याचा धर्माला आपण थोडक्यात वाटतो. सूर्योदय व्हायच्यात आपला काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. ब्रह्मदेवा, आपल्या काहीतरी व्यूहरचना केलीच पाहिजे.
भगवान त्राईमाम भगवान त्राईमाम भगवान आपण असे मुलींना आपण दिलेल्या वरामध्ये त्या दुरासंध राजाचा दुरासंध दैत्य झाला आहे. बोले आता यातून तुम्ही काहीतरी मार्ग काढा. अरे वा, सर्व देव तर इथेच आहे. हे पलपुढे देवानो, असे भेडासारखे जपताय काय? या समान आणि करा या दुरासंधाचा सामना. हे शंकरा, या त्रिभुवनामध्ये मला स्वतःचे साम्राज्य निर्माण करायचे. बराबराने मला शरण ये. तुला मिळाल्या वराचा तुला गर्व झाला आहे. आला तुझा माघारीचा, नाहीतर महाग प्राणाला मुकावे लागेल. असं स्वीकारतो युद्धाच्या वा शंकरा. स्वीकार कर महाराज. माझी शक्ती सुद्धा कमी पडत आहे. आपण घरगडाची आनंद करूया. राजे, आपल्याला वेळ घालून चालणार नाही. काय करा, पण केव्हाही शुद्धीवर येईल. याबद्दल आपण मार्ग सुचवूया. राजे, राजे उठा, राजे उठा, राजे उठा, राजे, राजे उठा. सेनापती, हे महाराज, हो शंकर, आणि सारे देव कुठे गेले? देवगण पसार झाले. काय सेनापती, मग तुम्ही पाहताय का ढेकळासारखे? चला चला लवकर. देवाना आज सोडणार नाही दुरासंध तुम्हाला. आलो तुमच्या मार्गावर. Yeah.
अशी कोणती शक्ती आहे या शक्तीला मी घाबरलो देवानो हा सोडणार नाही दुरासन तुम्हाला आपली माझ्या मार्गात किती अडचणी आहे माझ्या मार्गातून बाजूला हो नाही तर तुला माझ्या शक्तीचा सामना करावा लागेल ठीक आहे स्वीकारतो तुझ्या या दुरासनाला क्षमा कर ठीक आहे गणेशा तुझा पाय जर माझ्या शरीरावर पडून जाणार असेल तर मी येथेच पडून राहील भावाने पंचारती करते आशीष दे लंबोदर
भक्ती भावाने पंचारती करते आशिष दे लंबोदर सुंदर नावनी तुझे सुंदर